सोलापूर येथील कंकुबाई नेत्र रुग्णालयाच्या ठिकाणी असलेल्या उत्तर तहसील कार्यालयात डीबीटीसाठी येणाऱ्या विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, दिव्यांग महिलांसाठी सोलापुरातील सामाजिक संस्था अर्थात वर्ल्ड ऑफ वुमनतर्फे सावली आणि थंड पाण्याची सोय करण्यात आली आहे। आज या पाणपोईचे उद्घाटन महिला व बालकल्याण विभागाचे विभागीय आयुक्त माने यांच्या हस्ते, वावच्या अध्यक्षा विद्या लोळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सचिव मार्ता आसादे, सहसचिव शोभा गायकवाड, कार्याध्यक्षा यशोदा सोनवणे यांच्यासह लता ढेरे, सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला पाटील, गीता मुळे, सरोजिनी जाधव, मीना जाधव, प्रमिला स्वामी, आशा शिंदे या महिला तसेच नोंदणीसाठी आलेल्या इतर अनेक महिला भगिनींच्या उपस्थितीत करण्यात आले। सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 13 तालुके आहेत आणि 13 तालुक्यांपैकी उत्तर तालुक्यामध्ये सर्वात जास्त विधवा, घटस्फोटिता, दिव्यांग, वृद्ध या महिला बेनिफिशरी आहेत। म्हणजे नियर अबाउट 22,000 महिलांची संख्या आहे आणि इथे रोज डीबीटी गव्हर्नमेंट जे डीबीटी करत आहे, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर, त्यासाठी डॉक्युमेंट्स गोळा करायला, कॉम्प्युटरमध्ये नोंदणी करायला रोज कमीत कमी 400 ते 500 महिला इथं गर्दी करतात। काही महिला वेळेअभावी निघून सुद्धा जातात आणि एका महिलेला कॉम्प्युटरमध्ये तिच्या डॉक्युमेंट्सची पडताळणी करण्यासाठी 3 ते 4 मिनिट एवढा वेळ लागतो। त्याच्यात कुणीच काही करू शकत नाही, पण तोपर्यंत एवढ्या सगळ्या महिला उन्हातान्हात उभा राहतात। ऊन वाढत आहे, 44 ते 45 डिग्री सोलापूरमध्ये ऊन आहे आणि त्यांना पाण्याची व्यवस्था नाही आहे, त्यांना उन्हातान्हात सावलीची व्यवस्था नाही। यासाठी वर्ल्ड ऑफ वुमन ही जी सामाजिक महिलांसाठी काम करणारी संस्था आहे, ही फक्त विधवा आणि घटस्फोटिता, दिव्यांग, वृद्ध या महिलांसाठी काम करते। या संस्थेच्या वतीने आज इथे सर्व महिलांसाठी उपस्थित आणि ज्या रोज येणाऱ्या महिला आहेत, बेनिफिशरी महिला, त्यांच्यासाठी शॅडोची व्यवस्था केलेली आहे। त्यांना सावलीत उभं राहायला मिळावं म्हणून आज आम्ही नेट शॅडो लावलेली आहे। तसेच त्यांना पाण्याची व्यवस्था उपलब्ध व्हावी म्हणून रोज थंडगार पाण्याचे 20 जार आम्ही इथे उपलब्ध करून देणार आहोत।